करीतो आम्ही जयकारा, करीतो आम्ही जयकारा. सदा वाहू दे धरा, सदा वाहू दे धरा. सुस्वागतम. श्री गजानन प्रसन्न, श्रीदेव रामेश्वर प्रसन्न, श्रीदेवी चौंडेश्वरी प्रसन्न, श्रीदेव विठ्ठल रखुमाई प्रसन्न, श्रीदेव रवळनाथ प्रसन्न. या देवतांच्या चरणी लीन होऊन रंगदेवतेला
देवाला वंदन करून आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वतंत्र भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मित्र नाट्य मंडळ गिरिये 70वा नाट्य प्रयोग सहर्ष सादर करीत आहोत. श्री सचिन तुटक लिखित, श्री विजय घाडी दिग्दर्शित कौटुंबिक जिव्हाळ्याचे रहस्यमय 2 अंकी नाट्य कलाकृती अखेरची अंगाई, अखेरची अंगाई. सहदिग्दर्शक श्री संजय घाडी. निर्माता कैलासवासी यशवंत अर्जुन पुजारे. अध्यक्ष श्री संजय नामदेव गोंडी. संचालक श्री विजय शांताराम घाडी. सूत्रधार श्री प्रदीप गोविंद खडसे. खजिनदार श्री सूर्यकांत रघुनाथ पुजारे. कार्याध्यक्ष श्री कृष्णा राजाराम घाडी. सेक्रेटरी श्री संकल्प श्रीधर मालवणकर. विशेष सहाय्यक श्री दशरथ चव्हाण, श्री प्रदीप खडसे. नेपथ्य श्री किशोर अर्जुन घाडी. दशरथ पुजारे, दिलीप चव्हाण, सुरेश गडकर, गणेश घाडी, सुरेंद्र देवगडकर, आदेश घाडी, श्री सचिन घाडी, श्री अनिल घाडी, कुमार हर्षद घाडी, कुमार मंथन घाडी, कुमार अभिषेक खडसे, कुमार राज पुजारे, श्री निलेश दुधवडकर. आश्रय दाते श्री संजय दुधवडकर, श्री आरिफ भंडारी, श्री पवन घाटे, श्री डॉक्टर रघुनाथ गोखले, श्री प्रभाकर देवळेकर, श्री मुन्ना ठाकूर, सौ लता गिरकर सरपंच, सौ मनस्वी गावकर उपसरपंच, श्री रुपेश गिरकर, श्री तलाठी भाऊ, श्री ग्रामसेवक भाऊ, संजय कातिवले पोलीस निरीक्षक विजयदुर्ग पोलीस ठाणे, संतोष दुधवडकर पोलीस पाटील, निलेश गोलकर पोलीस पाटील हिरिये, सचिन गिरकर, बाळू दुधवडकर, योगेश गिरकर, विजय टेलर, अमर आंबेडकर, दिलीप गिरकर, सीताराम पुजारे, श्री पांडुरंग घाटे, नाशिर मुकादम, संदीप डोळकर, सलीम ठाकूर, विपुल आंबेडकर आणि गिरिये ग्रामपंचायत सर्व सदस्य. हितचिंतक श्री रवींद्र सहदेव पुजारे, रवींद्र धर्माजी घाटे, शांताराम कुमार, अनंत देवळेकर, बबन पवार, जयवंत पुजारे, सुरेश पाटील, सलीम चौगुले, मुस्ताक चौगुले.
तुझ्या कृपेने दिन उगावे हा, तुझ्या कृपेने दिन उगावे हा, करुणी तव भजना वंदितो तुझा गज बदना, वंदितो तुझा गज बदना. सिंदूर बदना तुझला नमितो दर्शन दे मजला, सुख करता तू दुःख हरुनिया तारी प्रभो सकला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, तू आमची प्रेरणा वंदितो तुझला गज बदना, वंदितो तुझला गज बदना. या 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 गणपती आणलाय घरात. हो छान छान. कुठे चालली वाटतं? हो चालू दे चालू दे. अरे शिवाय मुक्ती नाही. नाना, हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात हा. नाना, हा घ्या प्रसाद. काय रे मोहन, कारखान कुठे दिसत नाही ते? हो मामा, कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. आज येणार आहे, पण काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही नाही नाही, काम तसं म्हणायचं जरा नाजूकच आहे. हो पण कोणतं काम आहे ते सांगा ना. हो मामा आल्यावर मी सांगतो त्यांना. नाही रे बाबा, तुझ्या जवळ सांगून माझी दक्षिणा जायची. अच्छा, तसे भेटल्यानंतर सांगतो त्यांना. बरं नाना, तो तुमचा प्रश्न. बरं तुम्ही चिवडा लाडू येणार का? नको 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 नको. अरे तुझी पूजा झाली. हो माझी पूजा व्हायची आहे. पूजेच्या अगोदर हं. चिवडा लाडू वगैरे काय खात नाही मी. हो आता हे काही लोकांचं असतं बरं, आधी पोटोवा हा. नंतर मिठोवा. पण मी तसा नाही. हां बरं मी निघतो. हां काही झाल्यानंतर येतो. हो या या. माझ्या मंजूने हां पूजेची तयारी केली असेल. पूजा उरकतो, हां. थोडं पोटात टाकतो, काय ते? जेवण जेवण अच्छा, आणि पुन्हा येतो. या या. काय रे मोहन, मी ऐकलंय कंपनी संपार चालली आहे. हो कंपनी संप चालू आहे. हो आज ना उद्या संप मिळते. कामगारांजवळ बोलणी झाली आहे. मिटवा मिटवा लवकर मिटवा. काय
ठिकाणी फार रागवते काही म्हणजे नाना बरं मी येतो या या हा शंभू नाना म्हणजे वार्ता आहे वार्ता प्रत्येकाला वाटेल ती माहिती सांगत होते अहो दुसरं याला कामच नाही ना बरं ते जाऊ दे मला माझी टेंडरची कामं पूर्ण करायला हवी Hi Mohan, how are you? कोण? कोण? सिद्धांत तू अगं मुंबईवरून कधी आली तेव्हा पाहिलाच तेव्हा म्हणजे आत्ताच आलीच वाटतं अगं तुझी बॅग कुठे आहे अगं बॅग बाहेर ठेवलीस की काय तू आहे तसाच आहे बघ. सकाळी 4 वाजता आले मी. तर मुंबईवरून मला काही आणलंच की नाही मेवा मिठाई अगोदर मला प्रसाद दे. हो देतो देतो आणली आहे. मेवा मिठाई आणली आहे. आता ती घरी आहे. तू आल्यावर घे. मोहन, तू कसा आहेस? कसा दिसतो मला वाटतं गाडी झालो नाही आणि एकदम बारीकही झालो नाही आता केसाकडे पाहिलं तर म्हाताराही झालो नाही हा आता थोडा हँडसम झालो एवढं पण काय ग सिद्ध मुंबापुरीत एखादा तुझ्यासाठी हिरो पाहिलास की नाही मी मुंबईला मावशीच्या देखभालासाठी गेले होते. हिरो बघायला नाही. असं होय आणि काय रे मोहन, हं. तू इतक्या दिवसात तुझ्यासाठी कोणी पाहिले नाही का बायको? बायको अगं खूप पाहिल्या पण कोणी आपली बायको मला द्यायला तयार नाही हा पण विचार करून आपली मुलगी द्यायला तयार आहे सॉरी बाबा, चुकले. शरण आले. तुझ्याशी बोलायचं म्हणजे छे. मोहन, हं. माझे बाबा माझं लग्न ठरवत आहे. वा वा छान म्हणजे तू आता लग्नाच्या वेळी अडकणार तर संसाराच्या पटावर नवीन प्रवेश नवीन माणसं आणि नवीन घर. वा वा पण मोहन, मला लग्नच नाही करायचं. का बरं? कोणी मनात आहे वाटत अच्छा तरीच म्हणते मला लग्न करायचं नाही म्हणून पण मी म्हणतो तुला आवडणारा हा गाढव कोण काय? तू त्याला गाढव म्हणालास? हो तू त्याला गाढव म्हणालास? हो मोहन, अरे मी तुझ्याशी बोलणार. अरे बाबा अगं हे रडूबाई अगं असे नुकतेच कशाला अगं हे सिद्ध अगं बोल ना अच्छा एका माणसाच्या नाकावर राग येऊन बसलाय आता आला राग त्याला नेईल वाघ अगं हे सिद्ध अगं अशी काय करते अगं बोल ना सॉरी या अगं मी तुझी थट्टा केली अगं तू आल्यावर मलाही आनंद झाला बालपणाच्या खेळाची आठवण झाली अगं म्हणून तुझी थोडी गंमत केली आता मला काय माहित तुला एवढा राग येईल तो अगं आई बापा विना वाढलेल्या माझ्या मनावर चांगले संस्कार झाले नाहीत ग. म्हणून बोललो असेल एखादा अपशब्द तर मला
क्षमा कर शीतल, क्षमा कर. नाही मोहन, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. मला पण इथे आल्यावर आमच्या लहानपणीचा मातृकीचा खेळ आठवला. बावल्या बावलीचा लग्नाचा प्रसंग आठवला. त्यावेळी तू माझ्या बावली बरोबर लग्न करायचं आणि आता तुझा जर होकार असेल तर तुझ्या बरोबर. हा, तू लाजलीस म्हणजे होकार समजायचा. याहू! थांब ग सजनी, थांब ग जरा. थांब ग सजनी, थांब ग जरा. ऐन दुपारी तू अशी लगबग कुठे जशी लाख जणांच्या चुकवीत नजरा. थांब ग सजनी, थांब ग जरा. सारखे मागे पुढे सांग बदशिका. सारखे मागे पुढे सांग बदशिका. अशी कावरी बावरी मध्येच उगाच हौशिका. थांब ग सजनी, थांब ग जरा. थांब ग सजनी, थांब ग जरा. शीतल, शीतल आज खूप मी आनंदी झालो. अगं, त्या आनंदाचा बरा काही काही शब्द मला आठवेल. दूर कशाला होताय? मी काही पाहिलं नाही हा. शीतलताई तुझी निवड वाक्य मस्त आहे हा. कसली निवड? अगं मला वेडा समजून काय पेढा बनवायचा विचार दिसतोय तुझा. काय मोहन? अरे पप्पू तसं नाही रे. मग कसं? पण शीतलताई तुझे भावी नवरी म्हणून मोहनराव एकदम पसंत. आता जमलं आहे ना तर आम्हाला सांगून घेऊया लग्नाचा फार दूर. त्या अरे असे बघताय काय तुझ्या लग्नात मी खूप नाचणार, हा? गाणी सुद्धा म्हणणार आणि ते जाऊ मोहनरावांच्या लग्नाला शीतलताई नवरी नटवली. मोहनरावांच्या लग्नाला शीतलताई नवरी नटवली. नवरी नटवली आजबाई दुपारी पिटवली. नवरी नटवली दुपारी पिटवली. ए, थांब 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 नवरी थांब. अरे गप्प बस. काय? अरे असं काय बोंबलतोय? लिंबीच्या देठापासून बोंबलतोय तू. अगं त्यांची रात लग्नातला काय मोहनराव? अरे पप्पू तुझं आपलं काय तरी रे.
आता जमलं तर होऊन जाऊ दे लग्न. अच्छा. तायडे तुमचं जमलं पण त्या माईला अगं 17 पोरींच्या मागे फिरलो. अरे पण लेख फिरेल शपथ हा? तरी पण आपण टेन्शन घेत नाही. आपण ठरवू काय ते? जिंदगी में टेंशन नहीं लेना. हा. बिंदास हो के आई लव यू कहना. हा? अगर फूल के बच्चे सैंडल मिली तो कहना मेरी प्यारी बहना सदा खुश रहना. हा. अतिउत्तम. खूप चांगला मार्ग निवडलास तू. हा मग अरे पप्पू, अरे अशा किती पोरींच्या चांडर खाणार आहेस तू? अजूनपर्यंत भाग्य नाही हा. आणि तशी वेळही येणार नाही. अच्छा. कारण आज मला या पप्पूला हा. या पप्पूची पप्पी मिळणार. काय? पप्पी आय लव यू. पप्पी आय लव यू. उत्तर आजच मिळणार. उत्तर आज हो मिळालं त्या गौरी गणपती दिवशी धमाल धमाल करणार. हो धमाल. गणा धावू रे मला पाहू रे. गणा धावू रे मला पाहू रे. या पप्पूची पप्पी मला धावू रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे. बघितलं बोल. हे गणराया माझ्या मनासारखं होऊ दे. या पप्पूची पप्पी मला मिळू दे. बोल शीतलताई आता तुम्ही तुमच्या प्रेमाच्या गावाला जावा आणि जातो माझ्या प्रेमाच्या गावाला. आता भेटू आफ्टर द ब्रेक. गणपती बाप्पा मोरया. हा पप्पू, आता सगळ्या गावात आमच्या प्रेमाचा खूप सांगत सुटणार बघ. अगं सांगू दे ना. तू कशाला घाबरते? तसं नाही रे. मग कसं? हे बघ, आता मला जाऊ दे. आता तुम्ही वाट बघत असते. मी सुद्धा येतो. थांब आलो. वेलकम शीतल, वेलकम. अगं अगं या काकानिसांच्या घरात तुझं स्वागत आहे. मुंबईवरून केव्हा आलीस? मी आजच आले. अगं अशी थरथरतेस कशाला? पण छान. मुंबईहून गेल्यापासून ना तुझ्या फारच बदल झाला आहे शीतल. म्हणजे अगं अगं अशी घाबरतेस कशाला? अगं आता ना लहानपणासारखा वात्रट राहिलो नाही. पण छान असत तुझे हे काळेभोर केस, कमनीय बांधा